पुणे-सोलापूर महामार्गावरील बंद असलेला कदमवाक वस्ती येथील कवडीपाट टोलनाक्यावर लावण्यात आलेला फ्लेक्स महामार्गावर पडला। त्यामुळे पुण्याकडे जाणारी महामार्गाची एक लेन पूर्णतः बंद झाली आहे। शुक्रवारी 10 जानेवारीला लोणी काळभोर पोलिसांनी याच टोलनाक्यावर पडलेला फ्लेक्स काढला होता। त्यातच आज 15 जानेवारीला आणखी फ्लेक्स पडलाय। त्यामुळे टोलनाक्यावर लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स बंदीची मागणी नागरिकांनी केली आहे। मागील 6 वर्षांपासून कवडीपाट टोलनाका बंद झालाय। त्याचा सांगाडा अद्यापही महामार्गावरच आहे। टोलनाक्यासह परिसरात रात्रीतून अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या टोळ्यांची संख्या वाढली आहे। या टोळ्या जाहिरातदारांकडून पैसे घेऊन रात्रीत शेकडो अनधिकृत फ्लेक्स बोर्ड रस्त्यावर आणि चौकांमध्ये लावतात। त्यामुळे या टोळ्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच अनधिकृत होल्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई होणार का? बंद पडलेल्या कवडीपाट टोलनाक्याचे करायचे काय? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का? असे अनेक सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले।